प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेचा रिव्ह्यू आपण ऐकत आहात। ममताताईंना काही पटलेलं नाहीये चाळ वगैरे डेव्हलप करणं। तेवढ्यात या शंतनूला शर्मिष्ठाचा फोन येतो म्हणून तो बाहेर जातो। ममता दी दिशाला बाजूला घेतात आणि म्हणतात, काय ग दिशा, हे काय नवीन खूळ काढलेस, कशाला खुसपटं काढतेस, हे आपलं काम आहे का? तो चोक्सी हे करू देणार आहे का आपल्याला? आणि पैशाचं काय? तेवढ्यात शंतनू तिथे येतो आणि म्हणतो, पैशाची काळजी करू नका, आईला तुम्हाला उद्या भेटायला यायचंय, कोर्टाची उद्या सुट्टी आहे ना, तुम्हाला जमेल का उद्या? तेव्हा शंनोबी म्हणतात, हो का नाही जमणार, जमेल ना। आता मात्र विश्वजित म्हणजेच ममताताईंना खूपच भीती वाटते आणि त्यातनं शंतनूने तो फोन ममता दींना दिलाय की आईना तुमच्याशी बोलायचंय म्हणून। आता ममता दी जरा घाबरतच बोलतात, हं बोला। तेव्हा तिकडनं शर्मिष्ठा म्हणते, बहुतेक मी उद्या येते भेटायला। त्यावरती ममता दी म्हणतात, हो या ना, जेवायलाच या। पण फोन शंतनूकडे दिल्यानंतर त्या खूप घाबरलेल्या दिसत आहेत सगळ्यांनाच। शंतनू विचारतो, काय झालं, काही टेन्शन आहे का? आता शंनोबी म्हणतात, अरे टेन्शन असणारच ना, तुझी आई किती मोठी आहे, त्यातनं इतकी मोठी लॉयर आहे, त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं रे बोलायचं त्यांच्याशी। आता दिशा म्हणते, आई तू काळजी करू नकोस, तुला माहिती आहे शंतनूची आई ना वेगन फूड खाते। तर आता इकडे नरे आणि सत्यजित बाहेर भेटलेत पोलीस स्टेशनच्या। नरे म्हणतोय, साहेब तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला म्हटलं होतं ना अविनाशला सगळं माहिती आहे। असो, आता सत्यजितला तिथे ब्लॅक क्वीनचा फोन आलाय आणि आता सत्यजित म्हणतो, देणार ना, तुम्ही आमच्या मानगुटीवर बसलात, पैसे तर मिळतीलच। नरे तो नंबर नोट डाऊन करतो आणि त्या नंबरवरनं लोकेशन वगैरे ट्रेस करायचा प्रयत्न करतोय। तर आता अविनाशने या तिघांना तिथे चर्चा करताना बघितलंय आणि नरेला पण कळलंय की अविनाशने त्याला बघितलंय म्हणून। असो, आता शंतनू आणि दिशा गप्पा मारत असतात। दिशा सुवर्णाला समजवत असते वेगन फूड काय असतं ते। आता तेवढ्यात ह्या शंनोबीचं लक्ष ममताकडे जातं। शंनोबी दिशाला उद्याची तयारी करते असं म्हणून ममताशी बोलायला जाते आणि ममताला म्हणते, चल ममता आत ये। आता सुवर्णा ह्या दोघांना प्रायव्हसी द्यायची म्हणून बाहेर खेळायला जाते। असो, तर आता ही खूप एक्सायटेड आहे दिशा तिच्या सासूबाईंना म्हणजे होणाऱ्या सासूबाईंना भेटायसाठी। ती आता शंतनूला विचारते, तुझ्या आईचा फेवरेट कलर कुठला आहे, म्हणजे उद्या त्या रंगाचा ड्रेस घालेल। शंतनू म्हणतो, अगं तू इतकं का टेन्शन घेतेस, माझी आई खूप साधी आहे, तिला भेटलं ना की मग तुला कळेल। इकडे ममता दीदी सांगत असतात शंनोबींना, कशाची साधी वगैरे, एक नंबरची खडूस आहे, एक नंबरची इगोइस्टिक बाई आहे ती शर्मिष्ठा। शंनोबी विचारतात, तू तिला केव्हा भेटली पहिल्यांदा? तेव्हा ममता दीदी सांगतात की जेव्हा आबांनी तिला वकील म्हणून अपॉइंट केलं ना त्यावेळेला। आता शंतनू निघालेला असतो पण दिशाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून तो थांबतो। दिशाला खूप टेन्शन आलेलं असतं। शंतनू तिला म्हणतो, हे बघ जरा रिलॅक्स राहा, इतकं टेन्शन घेऊ नकोस, आई आली ना की तुला कळेल, ती खूप खरंच साधी आहे ग, तू चल बरं आता मला बाहेर सोडवायला, मोकळ्या हवेत आलीस की तुला बरं वाटेल। आता ममता दीदींनी बरीच पानं उलगडली आहेत इतिहासातील। आज ममता दीदी शंनोबीला सांगतायत की तशी शर्मिष्ठा वर्दे ही खूप मोठी नव्हती, आधी ती फेमस नव्हती, आबांनी तिला वकील म्हणून अपॉइंट केलं कारण आबांना ना तिच्यामध्ये स्पार्क दिसला। ती आबांबरोबर बरेच दिवस काम करत होती, पण नंतर मी एक नाव ऐकलं, सरनाईक, आणि ते सतत तिच्या तोंडात असायचं। आबांना हे कळलं होतं की ती सरनाईक सोबत काम करण्यास इंटरेस्टेड आहे, पण आबांनी तिला नाही म्हणून सांगितलं, पण ती ऐकत नव्हती। आबांचे आणि तिचे खूप खटके उडायला लागले। ती मेहनती होती, तिने मेहनत करून खूप नाव कमवलं, मोठी झाली आणि तिच्या डोक्यात हवा गेली। ती न दुसऱ्या माणसांना कसपटा समान मानते आणि तिचं काम झालं ना की खड्यासारखी बाजूला फेकून देते ग। अतिशय स्वार्थी बाई आहे ती। शंनोबी म्हणते, सरनाईक नाव म्हणजे मानसी सरनाईक? तेव्हा ही ममता सांगते की हो, मानसी सरनाईकचे वडील। तिने मानसी सरनाईकच्या बाबतीत असं काही केलं की तिला प्रॉपर्टीमधनं तिच्या वडिलांनी बेदखल केलं ग आणि सगळी प्रॉपर्टी तिच्या भावाच्या नावे करून दिली। आबाचे आणि तिचे खटके उडत होते म्हणून आबांनी त्या रात्री तिच्यासाठी पार्टी ठेवली होती। ती तीच रात्र ज्या रात्री मानसी सरनाईकचा खून झाला। शंनोबी ममतांना विचारतात की तो खून तू केलास का, मला खरं खरं सांग। आता हे ममता म्हणजे विश्वजित म्हणतात की नाही, तो खून मी नाही केला। तर आता ममता दी म्हणतात, मग तुझ्या भावाने केला? त्यावर या म्हणतात, नाही ग, तो तर बँगलोरला होता। आता शंनोबी विचारतात, मग तुझे वडील यात इन्व्हॉल्व आहे का? तेव्हा ही ममता म्हणते की मला हे सगळं शक्यता कमी वाटते, पण तुला सांगू का, हो न हो या खुनामध्ये मी अडकावं असं शर्मिष्ठाची खूप इच्छा होती, म्हणजे तिने हे सगळं मुद्दाम केलं असं मला वाटतंय। सगळे पुरावे माझ्या विरुद्ध होते आणि सगळे पुरावे जणू काही माझ्यासाठीच प्लॅन केलेले होते असं काही होतं। मी यात अडकावं अशी शर्मिष्ठाची इच्छा होती। तेव्हा आता शंनोबी विचारतात, मग खून केला तरी कोणी? आता ममतादी म्हणतात, मला माहिती नाही ग, पण मला असं वाटतं हा खून रघुनाथ काकांनी केला असावा। शंनोबी म्हणते, काय रघुनाथ, त्याने का खून केला? आता त्यावर ममतादी सांगतात की अगं त्याचा मुलगा
त्याच्या मुलावरनं ही मानसी सतत राग काढत राहायची. कशाचा राग काय ते मला माहिती नाही, पण खूपदा मला रघुनाथ काका म्हटले की मी मानसीशी जाऊन बोलावं, पण मी तिच्याशी काय बोलणार होतो ग, म्हणजे मी काय बोलणार ना. तिला आधीच माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, सगळं काही मनाविरुद्ध होत होतं तिच्या, त्यामुळे ती खूप रागराग करायची. शन्नोबी म्हणतात म्हणजे रघुनाथ काकांनी हा खून केला असं तुला वाटतंय? आता ममतादी म्हणतात हो म्हणजे असं वाटतंय खरी, पण मी तरी कुठल्या तोंडाने हे सगळं सांगू, तूच सांग. शन्नोबी म्हणतात मग तू अविनाशला का सांगत नाही हे सगळं? त्यावरती ममतादी म्हणतात की काय सांगू, की तुझ्या वडिलांनी खून केलाय म्हणून. आबा रघुनाथ काकाला भेटून आले आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना अल्झायमर झालाय. एका क्षणाला मला बरं वाटलं, पण मला आता असं वाटतंय की ते खोटं बोलतायत. इकडे नरेने फोन केलाय सत्यजितला आणि सांगितलंय की साहेब तुमची ब्लॅक क्वीन कोण आहे ना ते कळलंय मला, शर्मिष्ठा वर्दे. नाव ऐकल्यावर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या. आता सत्यजित खरंच ब्लॅक अँड व्हाईट झालाय, म्हणजे सत्यजितला हे सगळं पचणं खूप अवघड गेलंय. असो, आता इकडे ममता दिदी पुन्हा एकदा रात्री खूप अस्वस्थ दिसतात शन्नोबीला. तर त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात काय झालं ग तुला, काय इतकं टेन्शन घेतेस तू? आता ममतादी म्हणतात जणू काही तुला माहितीच नाही आहे. अगं त्या शर्मिष्ठाने मला ओळखलं तर काय करू मी, दिशाला सगळं कळेल ना ग. आता ह्या शन्नोबी म्हणतात तू पण ना एवढं टेन्शन घेतेस की ती शर्मिष्ठा नाही म्हटलं तरी तुला आधीच ओळखून जाईल. आता ह्या विश्वजित म्हणतात की आबा असते ना तर सगळं मॅनेज झालं असतं, पण आता काय करू ना कळतच नाहीये. शन्नोबी म्हणतात एक काम कर, तू डोक्यावरनं पदर घे बरं. आता ह्या शन्नोबी पदर घ्यायला सांगतात ममतादींना, त्या घेतातही. आता हा अर्धा चेहरा तुझा झाकला गेला बघ बरं. आता ह्या ममतादी म्हणतात काही काय शन्नो, अगं असं कुठे चेहरा झाकला जातो का, ती मला असं ओळखेलच ना, काही काढतेस तू. आता ममतादी म्हणतात अगं राहिलेल्या खालच्या चेहऱ्याला मास्क घाल ना, मग कुठे ओळखेल ती तुला. आता ह्या म्हणतात अगं हो की तू हे तर खरंच चांगली आयडिया दिलीस, पण मी मास्क घातल्यावरती विचारेल ना ती मास्क का घातलाय म्हणून. आता ह्या शन्नोबी म्हणतात अगं तुला सर्दी खासी झाली आहे, कोणाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून तू मास्क घातलाय असं सांगूच शकते ना. तर आता ह्या ममतादी इतक्या भोळ्या आहेत, त्या म्हणतात बरं मी काय करते आत्ता 2 ग्लास बर्फाचं पाणी पिते म्हणजे मला सर्दी होईल. आता शन्नोबी म्हणते बीमार काय को पडणे का उसके लिए, अरे नाटक करने का, तू भी ना ममता तुझे कुछ समझ में नहीं आता. अरे खाली छींक मारने की तो सामने वाला समझ जाएगा तुझे खांसी है और सर्दी है, इतना काय को करने का उसके लिए. अब आता ममतादी म्हणतात बरंच झालं ग बाई तू देवासारखी धावून आलीस, पण तरीसुद्धा तिने मला ओळखलं तर. आता ममतादी असं म्हटल्यानंतर शन्नोबी म्हणतात मग एक काम कर तू गॉगलच घाल, म्हणजे तू विश्वजित कमी आणि कार्टून जास्ती दिसशील. अरे देवा. आता ह्या म्हणतात अगं बाई तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, असं दाखव ना की तो मी नव्हेच म्हणून. आता ह्या खूप खुश होतात ममतादी आणि म्हणतात हो चालेल असंच करते मी. तर आता सत्यजित मात्र पिसाळल्यासारखं करतोय की शर्मिष्ठा वर्दे ही कशी काय माझ्या आयुष्यात अशी उलथापालत, माझ्या आयुष्यात ही बाई कशी काय अशी उलथापालत करू शकते. या बाईचा तर पहिल्यापासून मला सपोर्ट असायचा आणि मी राजकारणात यावं म्हणून हिनेच मला पाठिंबा दिला आणि ही हे असं करते. अरे पैसे लागत होते तर फेकले असते तोंडावर मी. नाही 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 शर्मिष्ठा वर्दे तू गेली आता. आता हा पिस्तूल घेतोय आणि म्हणतोय कोत्या कुठे. बोलके म्हणतो साहेब तो असेल कुठेतरी, तुम्ही कुठे चाललात. आता सत्यजित म्हणतो बोलके तुम्हाला सांगितलं होतं ना मी ही बाई भेटल्यावर तिला सोडणार नाही, शर्मिष्ठा वर्देचा खून करायला चाललोय मी. आता बोलके म्हणतो साहेब असं काही करू नका, ती खूप मोठी बाई आहे, वकील आहे, तिचा खून झाला तर आधी आपल्याला पोलीस पकडतील, असं करू नका साहेब, काट्यानं काटा काढा. सत्यजित म्हणतो म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला. बोलके म्हणतो अहो तिचं पोरगा आपल्याकडेच काम करतं ना, त्याला सांगा ना हे सगळं, म्हणजे त्याच्या मनात आपोआप विष कालवलं जाईल आणि ती शर्मिष्ठा वर्दे आहे ना मग नंतर तिचा खून जरी झाला तरी त्याला काय फरक पडेल. सत्यजित म्हणतो सेन्सिबल बोललात बोलके, आता मी सोडणार नाही तुला शर्मिष्ठा वर्दे. असो तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की अविनाशने शर्मिष्ठा वर्दे हे आणखीन एक विक्टीम म्हणजे हे नाव ॲड केलं आहे. रंगा आणि त्या अब्देबाई आणि हा सत्यजित याच्यानंतर शर्मिष्ठा वर्दे हे चौथं नाव आहे. अजूनही शर्मिष्ठा वर्दे यांची एंट्री झालेली नाही आहे, पण आपण अपेक्षा करू की उद्या होईल म्हणून. असो कसा वाटला प्रेक्षकांनो रिव्ह्यू नक्की कळवा आणि रिव्ह्यू आवडल्यास एक लाईक द्यायला हरकत नाही आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.